नमस्कार. विचार तरंगच्या आजच्या या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मी खूप समाधानी आणि आनंदी आहे, कारण आज मी नदीसमोर पहाटे पहाटे मला नदीचा आनंद घेता आला. वि स खांडेकर म्हणतात की माणूस क्षणाचा सज्जन आणि युगाचा दुर्जन असतो, परंतु त्या सज्जनपणाच्या क्षणामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. त्या क्षणात तो नेहमीचा साधा शूद्र स्वार्थी मनुष्य राहत नाही, तर व्यवहाराचं काटेरी कंपन ओलांडून त्याचं मन पलीकडे जात, जिथं काहीतरी चांगला निरपेक्ष सुगंध त्याला खुणावीत असतो. आणि हे सज्जनपणाचे क्षण माणसाच्या आयुष्यात वाढावेत म्हणून धर्म, साहित्य आणि संस्कृती शतकानुशतके प्रयत्न करत आहे. धर्म आपल्याला प्रामाणिकपणे जगायला शिकवतं, साहित्य आपल्याला संकटामध्ये उभा राहायला शिकवतं, आणि संस्कृती या साऱ्याचे आपल्याला मूल्यमापन करायला शिकवतं. म्हणूनच धर्माच्या नावाखाली संस्कृतीचं जतन करत असताना आपल्याला ती सुशिक्षता यावी, तो प्रामाणिकपणा यावा, म्हणूनच या नद्या आपला आदर्श ठरतात. म्हणून या भारतभूमीतील प्रत्येक नदीला एक पवित्र नाव दिलेलं आहे. कुणी गंगा म्हणतं, कुणी यमुना म्हणतं, तर कुणी कृष्णामाई म्हणतं. या नद्याच आपल्या जीवन वाटेच्या मार्गदर्शक आहेत. धन्यवाद.